नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण संपूर्ण भागातील पावसाचा अंदाज जाणून घेऊया। तर पुणे परिसरात आजपासून पुढील 3 दिवस आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या काही सरी पडण्याची दाट शक्यता आहे। तर घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने घाट विभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। 6 जुलै रोजीची प्रेस रिलीजनुसार 7 ते 10 तारखेदरम्यान कोकण आणि गोव्यात एकाकी मुसळधार पावसाची शक्यता आहे। दिवसाची सुरुवात 26 अंश सेल्सिअस किमान तापमानाने झाली आणि कमाल 33 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। आपल्या ताज्या पुणे हवामान अपडेटमध्ये रविवारी पुण्यात घाट विभागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। आज ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तसेच नाशिक, पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने सर्व ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। पुण्यात समुद्र सपाटीवरील दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टी लगत असलेल्या कमी दाबाचा पट्टा आज कायम आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 5 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। आज 7 जुलै उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला। राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज आहे। 7 ते 10 तारखेदरम्यान कोकण आणि गोव्यात एकाकी मुसळधार पावसाची शक्यता। 7 जुलैपासून पुढील 5 दिवस कोकण व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे।